सुप्रभात मंडळी. सर्वांना होळीनिमित्त, धुळीवंदन निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. गावची होळी काल रात्री 12 वाजता पेटवली, आरती झाली, त्याच्यानंतर पुरणपोळीचं नैवेद्य दिलं. गावातील महिला मंडळ या ठिकाणी येतात, सर्वच येतात, होळीची मनोभावे पूजा करतात आणि वाईटावर विजय मिळण्यासाठी होळीची पूजा केली जाते. आणि बघा, जेव्हा असे सण येतात आणि ते सण आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या जुना काळ आठवतो, बाळपण आठवतं. पण पूर्वी ना गावातली सौगुळी मंडळी आपले घोंगडी म्हणजे जे अंतरण्यासाठी जी घोंगडी वापरतात ती घेऊन यायचे आणि आम्ही बच्चे कंपनी त्यांच्यासोबत यायचो आणि अशा होळीला असं गोल फिरून बसायचो आणि मग ती रात्रीचं तिथेच थांबायचं, तिथेच राहायचं. ती होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हीच राख हे ती अशी कपाळाला लावायची आणि त्या राखेचं धुळीवंदन साजरा करत जायचं. परंतु आता काळानुसार सर्व बदललेलं आहे, बदलत चाललेलं आहे. परंतु तो सणाचं मूळ हेतू आहे, त्याच्या मागचं जे सायन्स आहे ते नीट समजून घ्या. वाईटावर विजय मिळवण्यासाठी होळी सण हा साजराच केला जातो, त्याचं महत्त्व आहे. आणि बघा, होळीचे कुठल्याही सणाचं एक महत्त्व असतं, तसं ह्या सणाचं म्हणजे सामाजिक, नैसर्गिक बंध वृद्धिंगत करायचे. आता व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. इव्हेंट असो, काळानुसार ह्या गोष्टी बदलत जाणार आहेत, परंतु जो मूळ हेतू आहे सणाचा, कुठल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे सण आहेत त्या सणाचा जो मूळ हेतू काय तो नीट समजून घ्या आणि त्या पद्धतीने हे जे धार्मिक जे सण असतात, ज्या आपल्या संस्कृतीमध्ये आहेत, ते आपण चांगल्या पद्धतीने साजरे करा. बघा, पूर्वी नैसर्गिक पद्धतीने होळी धुळीवंदन साजरी केली जायची. मग पळसाची फुलं असायची, ती फुलं असायची, त्याचा जो नैसर्गिक रंग आहे तो रंग तयार करून मग ती रंगपंचमी असेल किंवा धुळीवंदन असेल किंवा ही जी राख असते लाकडाची, गोवऱ्या, काही ठिकाणी शेण्या म्हणतात, काही ठिकाणी गोवऱ्या म्हणतात, असा हा सण. आणि पूर्वीचं काळी बघा, आर्थिक स्रोत जरा कमी असायचा, त्याच्यामुळे त्या काळी जे गोडधोड पदार्थ असायचे ते काही दररोज म्हणा असे काही खायला मिळायचे नाहीत. कधीतरी असे सण आले का मग ते गोडधोड पदार्थ केले जायचे. आता 12 महिने प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते खाऊही शकतो. परंतु जो पूर्वीचा काळ होता, जरा आर्थिक समस्या होत्या, पैसा अडका कोणाकडे जास्त नसायचा, परंतु आनंद खूप होता. सगळी मंडळी घरातली जो परिवार असेल एकत्र, गावकरी मंडळी असतील, ती एकत्र जमायचे आणि कशा पद्धतीने होळी असेल किंवा इतर सण साजरे व्हायचे. प्रत्येकजण आता व्यस्त झालेला आहे, काळ बदलत चाललेला आहे, काळानुसार वागलंही पाहिजे. परंतु बघा, हिंदू संस्कृतीमध्ये जे सण आहेत ते सणाचे महत्त्व काय आहेत, त्याच्यामागचं सायन्स काय आहे ते नीट समजून घ्या. आणि विशेषतः जी तरुण पिढी आहे, आजची तरुण पिढी, त्यांनी समजून घ्या आणि आपले सण मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरे करा. बघा, उत्साह आणि उन्माद याच्यामध्ये फरक आहे. अतिउत्साहीपणा करू नका, उन्मादपणा करू नका, परंतु चांगल्या पद्धतीने सण साजरे करा. वाईटाचं पर विजय मिळवा आणि आपले जे काही रुसवे फुगवे जे काही असतील ते विसरून जा आणि सगळ्यांशी प्रेमाने जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करा. धन्यवाद. ज्येष्ठ मंडळी, गावकरी होळीची पेटवल्याने दुसऱ्या दिवशी येतात, या ठिकाणी होळीची पूजा करतात.